वहिनी छान कडक दिसतायत ना? नाही पण मग हे जे स्थळ आणतील तेही चांगलीच असणार आहे. आयडिया गैऱ्या नाही पाठवायचं, पण त्यांच्या कलाने घ्यावं लागेल. खरंय, काळजी करू नका. मी आहे लता, बघाच तुम्ही आता. या हा वॉश बेसिन. हा आणि वॉश बेसिन हे चालणार नाही. पण इतकी वर्ष आम्ही याला वॉश बेसिन म्हणूनच ओळखतो. ओळखतो? ओळखतो काय, वापरतो असं म्हणायचंय का? पण यापुढे हे चालणार नाही. म्हणजे हे बदलायचं का? अहो या घरातल्या ना काही मोजक्याच वस्तू जागच्या जागी उभ्या आहेत, त्यातलं हे वॉश बेसिन. तर हे काय बदलायचं नाही? हे नाही बदलायचं, स्वतःची भाषा बदलायची. धुणीकुंड. अच्छा, आणि याला काय म्हणतात? अरे हेच आहे धुणीकुंड. अच्छा, म्हण धुणीकुंड. धुणीकुंड. धुनी रे, धुनी. धुनी. धुनी नाही रे, धुणीकुंड. धुणीकुंड तेच म्हणालो ना मी. नाही, तू दीर्घ म्हणतोयस, ह्रस्व म्हणायचं. धुणीकुंड म्हणजे? अरे म्हणजे धू म्हणजे कुंड मधला कू आहे ना, तो पहिला, दुसरा नाही. धुनी कू कू पहिला. काय फरक पडतो? हे बघ, एखादं गाणं आपण म्हणतो ना, चाल बरोबर म्हणालो पण शब्द चुकलो तर जेवढा फरक पडतो तेवढाच फरक पडतो. पण मी तर तेच म्हणालो ना, धुनीकुंड. नाही रे बाबा, मी म्हणतोय तसं म्हण. धुणीकुंड. धुनीकुंड. धुणीकुंड. धुनीकुंड. मी म्हणायचं नाही, धुणीकुंड. धुनीकुंड. म्हण 10 वेळेला म्हण, आता म्हणत राहा. कुंड. धुनीकुंड. धुनीकुंड. माझ्या हँडसेटची लँग्वेज बदलणार. काय? माझ्या जिभेचे तुकडे पडतील अशाने. हरकत नाही. ज्या जिभेला स्वच्छ आणि स्पष्ट शब्दोच्चार करता येत नाही ती जीभ झडली तरी हरकत नाही. तुम्ही तुमचे हात धुणार आहात की नाही? धुणार आहे. मग तुम्ही तुमचे हात धुवून घ्या, मी टॉवेल घेऊन येतो. टॉवेल म्हणायचं नाहीये, टॉवेल म्हणायचं नाहीये. अरे आपण हा घ्या टॉवेल. टॉवेल नाही हो, मग पंचा. पंचा. हा घ्या पंचा. चा नाही, पंचा. चा पंचा. बरोबर. अगं नुपूर, आता ती सगळी ग्रीटिंग्स कार्ड देण्याची वेळ आली आहे. हो, आणि आता उखाणे तयार ठेवच बाई तू. आणि त्यात नवऱ्याचं कौतुक हवं. हा, पुण्याचं स्थळ आहे, जेवायला नाही दिलंस तरी चालेल, पण कौतुक लागतं त्यांना, त्यानेच पोट भरतं त्यांचं. ची सौ का नुपूर, तुझ्या रूम मध्ये टॉवेल आहे का? त्याची आनंद इंगळे यास हवे आहे. आणि एखादी चिटकपट्टी असेल ना तर ती पण दे त्यांचं तोंड बंद करायला. काय बोलतोयस तू हे? नाहीतर काय, अरे किती बोलतात ते आनंद इंगळे, जाम पकवतात यार. यश प्लीज, त्यांना असं बोलायचं नाही. वर दूत येते. वर कोण काय धुत? दूत नाही, दूत. अरे म्हणजे मृत्यू घेऊन येतो तो यमदूत, शांती पसरवतो तो शांतीदूत. हे माझ्यासाठी वर घेऊन आलेत, म्हणून हे वरदूत आनंद इंगळे. अच्छा, हा. पण मग काय त्यांना लोकांना पकवण्याचं लायसन मिळालंय काय? माझी भाषा खराब आहे म्हणे. त्यांना ना माझ्या मोबाईल मधले मेसेज वाचायला सांगा, मेसेज. कळेल त्यांना माझी लँग्वेज किती चांगली आहे ते. माझी शाळा घेत होते. हो हो हो, कशासाठी एवढा वैतागतोयस? तू थांब, मी नेऊन देते त्यांना टॉवेल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो,
काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.